म्हणूनच दोन ठाकरेंना एकत्र यावं लागलं असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे. हे निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या केवळ स्वतः दोन्ही पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी चालू केलेला लोकसभेला जसा फेक नरेटिव्ह होता ना की तो चालवून आता संविधान बदलणार, अमुक होणार, पुन्हा निवडणुकीत सरकार मोदींचं आल्यानंतर, आणि ते लोकांच्या मध्ये जशी भीती निर्माण केली तशी आता मुंबईत भीती निर्माण करायचं चाललंय की महाराष्ट्र तोडणार. अरे कोण म्हटलं तोडणार? कोण तोडू देणार आहे? आम्ही कशाला बसलोय खुर्चीत नाही इथं? बिलकुल महाराष्ट्राला कुठेही धक्का, महाराष्ट्राची एकीला धक्का लागणार नाही. आपली पोळी भाजून घ्यायची महानगरपालिकेसाठी म्हणून हे दोघा ठाकरेंचं आता महाराष्ट्र तोडणार, महाराष्ट्र फुटणार, मराठी माणूस धोक्यात, अशा पद्धतीच्या वल्गना सुरू आहेत. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. महाराष्ट्र एक आहे, महाराष्ट्र एक राहील आणि महायुती ही महाराष्ट्र भक्कम करेल.